नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे सकाळ झाली की पहिली आठवण येते ती म्हणजे चहाची. पण आपण भारतीय लोकांना चहामध्ये दूध आणि ढिगभर साखर टाकल्याशिवाय आपल्याला चैनच पडत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, याच दुधामुळे चहाचे खरे फायदे मरून जातात. आजकाल फिटनेस लवर लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेजण काळ्या चहाबद्दल बोलत आहेत. मग हा काळा चहा नक्की काय भानगड आहे? तो खरं शरीरासाठी चांगला आहे की फक्त फॅड आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काळ्या चहाबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत. आणि हा चहा घेताना कोणत्या चुका टाळायच्या हे सुद्धा मी शेवट सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. बऱ्याच जणांना वाटतं की काळा चहा म्हणजे काहीतरी वेगळी पानं असतात, पण तसं नाही. ज्या झाडांपासून ग्रीन टी मिळतो त्याच झाडांपासून काळा चहासुद्धा बनतो. फरक फक्त एवढाच आहे की काळा चहा बनवताना त्या पानांवर जास्त प्रक्रिया केली जाते, ज्यामुळे त्याचा रंग गडद होतो आणि चव थोडी कडक लागते. आपल्या साध्या चहामध्ये आपण दूध टाकतो, ज्यामुळे चहामधले जे मुख्य घटक असतात त्यांची ताकद कमी होते. म्हणूनच दुधाशिवाय घेतलेला चहा आरोग्यासाठी एक चांगला पॉवरहाऊस मानला जातो. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या हृदयाचं आरोग्य. आजकाल कमी वयात हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. काळ्या चहामध्ये फ्लेवोनॉइड्स नावाचे अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. हे नाव जरी टेक्निकल वाटत असलं तर याचं काम साधं आहे, तुमच्या रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवणं. जर तुम्ही रोज मर्यादित प्रमाणात काळा चहा पिलात तर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते आणि ब्लड प्रेशरसुद्धा कंट्रोलमध्ये राहतं. थोडक्यात सांगायचं तर हा चहा म्हणजे तुमच्या हृदयासाठी चांगला आहे. दुसरा मोठा फायदा म्हणजे पचनशक्ती. बऱ्याच लोकांना चहा पिल्यानंतर गॅसेस किंवा ॲसिडिटीचा त्रास होतो, कारण ते दूध असतं. पण काळ्या चहामध्ये टॅनिन नावाचा घटक असतो, जो पोटातील जळजळ कमी करतो आणि आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवतो. शिवाय वेट लॉस करण्यासाठी हा चहा तर उत्तमच आहे. यात कॅलरीज जवळपास 0 असतात. यामुळे शरीराचे मेटाबॉलिझम रेट वाढतो आणि चरबी जाळायला मदत होते. अनेकांना वाटतं की कॉफी पिल्यानेच एनर्जी मिळते, पण काळ्या चहामध्ये सुद्धा कॅफीन असतं, पण ते कॉफीसारखं एकदम शरीरात जात नाही. यात एल-थियानिन नावाचा घटक असतो, जो तुमच्या मेंदूला शांत ठेवतो आणि त्याच वेळी सतर्क ठेवतो. या चहाने फ्रेश वाटतं. हा चहा तुमची एकाग्रता वाढवतो आणि विनाकारण येणारा ताणतणाव कमी करायला मदत करतो. पण थांबा, फायदा होतोय म्हणून दिवसभर चहा पिणं चुकीचं आहे. काळा चहा पिताना काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे साखर. जर तुम्ही यात खूप साखर टाकली तर याचे फायदे सगळे शून्य होतात. शक्य असल्यास गुळाचा छोटा खडा किंवा लिंबाचा रस टाकून प्या. दुसरी गोष्ट म्हणजे प्रमाण. दिवसातून 2 कप पुरेसे आहेत. अति प्रमाणात चहा घेतल्यास झोप न येणे किंवा डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी हा चहा टाळावा, नाहीतर तुमची झोप उडू शकते. तर मित्रांनो, काळा चहा चवीला जरी थोडा कडक असला तर त्याचे फायदे मात्र गोड आहेत.